नमस्कार मित्रांनो, सरकार आता एकामागे एक योजनांचा वर्षाव करत आहे आणि या योजनामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे मोफत वीज बिल योजना. हो मित्रांनो, मोफत वीज बिल योजना हे पुढील 5 वर्षासाठी अनाउन्समेंट केलेली आहे आणि त्याचं GR सुद्धा आलेलं आहे. तर याच्यासाठी नेमके कोण कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि नेमके कोणते डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागतील हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 हे चालू करण्यात आहे आणि हा त्याचा GR आहे. तर याच्यामध्ये सदर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मोफत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांच्या सध्याच्या एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत हा महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांकरिता शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 8 तास, 10 तास किंवा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्रवाढ पद्धतीने करण्यात येते. तर एकूण हे बदल आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माननीय मुख्यमंत्री वित्त आयोजन यांनी दिनांक 28 जून 2024 पावसाळी अधिवेशनात 2024 मधील अर्थसंकल्पीय मुद्रांक अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली होती. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणात बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही आता घोषित करण्यात आलेली आहे. याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले आहे. तर राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये जेही अर्ज आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय जे ते प्रामुख्याने येते. या योजनेचा जो कालावधी येतो बघू शकता आपण. सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीच्या योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात येईल. तर पात्रता काय असणार आहे, याच्यामध्ये नेमके कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहे. तर राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतकरी ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. मित्रांनो, म्हणजे ज्यांच्याकडे 7.5 HP मोटर आहे किंवा 7.5 HP त्यांच्याकडे कोटेशन आहे, अशा 7.5 HP पर्यंतच्या सर्व जे शेतकरी असतील त्यांना ही योजना पात्र राहणार आहे. तर योजनेची अंमलबजावणीची पद्धत तर एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंत सर्व शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास अधिकृत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अन्यथा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी दरवर्षी 14.760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. तर याच्यामध्ये अजून असं आहे मित्रांनो की मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून राबवण्यात आले आहे. म्हणजेच की
सौर कृषी पंपाचे जे हे अर्ज चालू आहेत, जे सौर कृषी पंपासाठी अर्ज करू इच्छितात त्यांना मागेल त्यांना सौर कृषी पंप अशा धोरणांमध्ये त्यांचा सौर कृषी पंप बसू शकतो. त्यांना अर्ज करण्यासाठी ते सरकारकडून मोफत दिलेले. त्या लेखाशीर्ष मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण 14.760 कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ही मित्रांनो योजना आहे, ज्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना जो आहे वीज बिल माफ करण्यात येणार आहे. तर हा संपूर्ण जी आर अशा पद्धतीने होता. हा जी आर तुम्ही शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा पाहू शकता. शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही हे पाहू शकता. तर अशा पद्धतीने हा मित्रांनो जी आर आलेला आहे, जो की शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष हा वीज बिल मोफत असणार आहे. तर तुम्हाला हा जी आर कसा वाटला आणि शासनाचा निर्णय कसा वाटला हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय बदल हवे होते असं तुम्हाला वाटतं ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील.